शिरोळ ग्रामीची ती जी पतिव्रता नारी होती, जिला सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुत्रप्रसाद म्हणून 2 नारळ दिले, तिला यथासमय 2 पुत्र झालेही. परंतु ही कथा इथं संपत नाही. गुरुचरित्राच्या पारायणकर्त्यासाठी गुरुचरित्राच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की हे 2 अध्याय हे सलग वाचावेत, नित्य पाठ करणाऱ्याने सुद्धा सलग वाचावेत. तर हा जो पुत्र झाला, 2 मुलं झाले, आनंदी आनंद झाला. मुलं लहानाचे मोठे झाले. परंतु एका मुलाच्या मुंजीमध्ये असा प्रसंग आला की काहीतरी अशी त्याची प्रकृती बिघडली की तो तात्काळ मृत्युमुखी पडला. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करताना, मौंज करताना सगळी तयारी झाली आणि अशी व्याधी झाली, असा धनुर्वात झाला, त्याला सगळे अवयव वाकडे तिकडे झाले आणि तो बाळ मृत्युमुखी पडला. आता त्या बाईच्या शोकाला पारावार उरला नाही. आक्रोश करू लागली, भूमीवर मस्तक आपटून डोकं आपटून घेऊ लागली, पाषाण घेऊन, दगड घेऊन आपल्या छातीवरती मारू लागली, धरणीवर देह टाकू लागली, जणू मूर्छना येऊन पडू लागली, पुन्हा उठू लागली, पुन्हा धाय रडू लागली. त्या आपल्या पुत्राच्या प्रेतावर लोटांगण लोळू लागली, त्याच्या अंगावर त्याला आलिंगन घेऊ लागली, त्याला स्वतःच्या छातीला चिटकून घेऊ लागली आणि आक्रोश करू लागली, हे माझ्या पुत्रा, हे माझ्या बापा, हे माझ्या प्राणरक्षका, हे माझ्या प्राणप्रिया, तू मला सोडून कसा जाऊ शकतोस? अरे तू कुठं खेळायला गेलास? मला तुला दूध पाजवायचं आहे. मी आता काय करू? तुझे गुण कसे विसरू? तू माझं निधान आहेस, तू माझ्या श्वासाचा श्वास आहेस, तू माझं गोजरं लेकरू आहेस. मी तुला कसं विसरू? तुझ्यासारख्या रूपवान पुत्राकडे मी कसं आता पाहू? तुझा मृत्यू मी कसा सहन करू? अरे 5 लेकरं मला झाले आणि 5ला 5ही मेले. हे सगळे लेकरं मेलेले असताना सुद्धा तुला पाहून मी हे सगळं दुःख विसरले. अरे तुझी जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा मला संतोष वाटत होता, मला डोळे चांगले होते. अरे एका संतानं तुझा प्रसाद मला दिलेला आहे. श्री गुरुनं मला वर दिलाय, पुत्र दिलाय म्हणून सांगितलंय आणि दीर्घायुष्य पुत्र दिलाय म्हणून सांगितलंय. आता असं कसं झालं? आता हे भगवंता, हे नरसिंह सरस्वती स्वामी राया, हे असं तू का केलंस? तू कृपा करावी आणि तुला तुझ्या रूपानं प्रसाद मिळावा आणि तो नष्ट व्हावा. तुझ्यासाठीच हे लांछनास्पद आहे. आता मी काय करू म्हणून ती बाई धडाधड स्वतःचं अंग टाकून द्यायली, मूर्छना येऊन पडायली, त्याला गळ्याला घेऊन आलिंगन करायली आणि तिनं मोठ्यानं त्या दुःखाच्या आवेगामध्ये निर्णय घेतला की मी सुद्धा आता पुत्रासोबत प्राण देणार आहे. आता लेकरू मेल्यानंतर त्याची अंत्यक्रिया करण्यासाठी सगळे लोक जमा झाले आणि ती काही त्या अंत्यकर्म करणाऱ्या लोकांना आपल्या पुत्राचं प्रेत द्यायला तयार नाही. पुत्राचं प्रेत छातीला घट्ट कवटाळून धरून आणि ती महिला दुःख करत आहे. लोक परेशान झाले. संध्याकाळ झाली, रात्र व्हायची वेळ आली. ते म्हणले आता जाऊ द्या, म्हणले आपण आता वापस जाऊ, पुन्हा उद्याच्याला येऊ आणि तोपर्यंत आता हे प्रेत असल्यामुळं प्रेताला दुर्गंधी वगैरे सुटेल, मग तरी ती ही देईल. आणि असं म्हणून लोक वापस गेले. आणि ही मात्र रात्री त्या नरसिंह सरस्वती स्वामीच्या ज्या मनोहर पादुका होत्या, त्या मनोहर पादुकावर आपलं डोकं आपटून घेऊन रक्ताचा सडा तिच्या पडला तिथं. तरी परंतु ती बेभान झाली. अशी बेभान झालेली कन्या, युवती म्हणा, महिला म्हणा, स्त्री म्हणा, आई म्हणा, हा आईचा आक्रोश त्यांनी पाहिला सगळ्यांनी. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. काय झोप आहे की ग्लानी आहे माहीत नाही. आणि ती पाहत आहे की त्या मनोहर पादुकाच्या पाठीमागं नरसिंह सरस्वती उभे आहेत आणि आपल्याला विचारत आहेत की आमच्यावर का आक्रोश करीत आहेस? अगं तुझ्या लेकराचा प्राण थोडा बाहेर राहिला आहे, तो मी घालतो बरं. आणि त्या प्रेताच्या जवळ स्वामी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या कृपेनं त्याच्यामध्ये प्राण घातलेला आहे आणि त्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. हे एक स्वप्न आहे का जागं आहे, प्रत्यक्ष आहे का दृष्टांत आहे? ती खडबडून डोळे विस्फरून पाहत आहे. झोपीतही नाही आहे, जागीही नाही आहे,
प्रत्यक्ष समोर स्वामी आहेत. ते प्राण त्या प्रेतामध्ये फुंकत आहेत आणि त्या प्राणामुळे त्याच्यामध्ये हालचाली निर्माण होत आहेत. तिने आपल्याला पतीला खडबडून उठवलं. अहो म्हणली, हे काय व्हायले पहा. आणि पाहिलं तर त्या लेकराच्या सगळ्या संधीमध्ये प्राण आला आहे आणि ते सगळे ते स्वतःचे हात स्वतःचे पाय असं हलवत आहे. तिला हे खोटं वाटायले. तिला वाटायले माझा हा भ्रम आहे का भास आहे. तिच्या पतीनं पाहिलं. अगं म्हणले, हा भास नाही, हे सत्य आहे. आपला पुत्र मृत्यू झाला होता, पण सद्गुरूंनी कृपा केली. राखीनं माझी या भक्ताशी वंशोवंशी अभिवृद्धीशी, हे वचन त्यांनी सार्थक केलेलं आहे. उठ आता. तिला गदगदगद हलवलं. ती भानावर आली. पाहिलं तर आपल्या पुत्राच्या शरीरामध्ये प्राण आलेला आहे. सूर्योदय होईपर्यंत तिनं स्वामीची स्तुती केली, आराधना केली. सूर्योदयाला गावातली माणसं पुन्हा आली त्या प्रेताला अंत्यसंस्कार करण्यासाठी. पाहिलं तर ते बालक उठून बसलेलं आहे. लोक आश्चर्यचकित झाले. म्हणले, असं कसं झालं. आणि मग तिनं ते आपल्या रक्तानं ज्या पादुका माखल्या होत्या त्या पादुकावर तिनं असं धुतलं, अभिषेक केला गंगेच्या पाण्याचा आणि पूजा केली. सज्जन हो, एका महिलेला पुत्राची कामना असावी काय, तिच्या पूर्वप्रारब्धातल्या कर्मामुळं त्या पिशाच्यानं तिची संतती मारावी काय. आणि सद्गुरूंनी राखीनं माझी या भक्ताशी वंशोवंशी अभिवृद्धीशी असं वरदान द्यावं काय आणि तो पुत्र जिवंत व्हावा काय. यातल्या चमत्काराकडे भाबडे माणसं लक्ष देतात. त्यांच्या श्रद्धेनं त्यांना त्याचं फळही मिळतं. विचार करणाऱ्यांनीही हा विचार करावा की मृत्यूपर्यंत नव्हे, मरण जरी आलं तरीही सद्गुरू हे आपलं संरक्षक आहेत, आपलं संरक्षण करणारे आहेत. असा संरक्षण करणारा सद्गुरूच्या चरित्रातला हा 20-21 जो अध्याय आहे, या अध्यायामागं मेलेला पुत्र जिवंत झाला. या श्रद्धेला तर मी वंदन करतो, त्रिवार वंदन करतो. परंतु त्यासोबत आपल्याला आवाहन असं करतो की सद्गुरूच्या प्रती एवढी निष्ठा असावी, एवढी श्रद्धा असावी, एवढी प्रीती असावी, एवढी भक्ती असावी, एवढं समर्पण असावं की तिथं मृत्यूसुद्धा पराभूत व्हावा. ही कथा मृत्युंजय कथा आहे. मृत्यूला मारून टाकणारी कथा आहे. शेवटी सगळ्यांना जी भीती आहे ती मृत्यूचीच भीती आहे ना. मात्र सद्गुरूच्या या कथेतून साधकांनी मृत्यूच्या भीतीपासून मुक्त व्हावं, मरण भय नाहीसं व्हावं. राजा परीक्षितीचा श्रीमद भागवतातला जो प्रसंग आहे तो प्रसंगसुद्धा मृत्यू टाळणारा नाही, मृत्यूची भीती टाळणारा आहे. त्याप्रमाणे या कथेतून आपण जर मरणाचा जरी प्रसंग आला तरी सद्गुरूवरची निष्ठा आपली आढळ असावी. ठीक आहे, अजून एक तुम्हाला पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, माझ्या लौकिक जीवनामध्ये संकट आलं, दुःख आलं तर मी गुरुपाशी रडावं, नाहीतर कुठं रडावं, चालेल. ऐहिक अभिलाषेसाठी, ऐहिक सुखासाठी गुरुच्या चरणी नतमस्तक होणंही चालेल. परंतु त्याचे फळ मिळाल्यानंतर आपल्या हृदयामध्ये हा भाव स्थिर झाला पाहिजे की माझा सद्गुरू समर्थ आहे, माझा सद्गुरू कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला आहे. आणि म्हणून हे जे गुरुच्या चरित्रातलं तत्त्व आहे, या तत्त्वाकडे आपण लक्ष द्यावं. दोन्ही गोष्टी सोडून द्याव्यात. असं कुठं होत असतंय का, हे काहीतरी भाकड कथा आहे, हाही भाव चांगला नाही. याही विचारातून हे विचार स्वतःला कधी स्पर्श होऊ देऊ नयेत. असा विचार मनामध्ये आला तर तो विचार झटकून टाकावा. पण त्याचबरोबर पहा, असा आमचे महाराज आहेत की ती मेलेल्या माणसाला सुद्धा उठवतात, मग आपल्याला काय घोर आहे. हाही विषय बाजूला ठेवा, दोन्हीही विषय बाजूला ठेवा. ध्यानात हे ठेवा की मृत्यूला सुद्धा मारण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये जसं आहे
तसं सद्गुरूची भक्ती करणाऱ्याला सुद्धा त्याची प्रचिती येते, त्याची अनुभूती येते, त्याचा अनुभव येतो. म्हणून कथेकडे कथा म्हणूनही पाहावं, कथेकडे व्यथा म्हणूनही पाहावं आणि कथेची गाथाही समजून घ्यावी. मेलेला मनुष्य कुठं उठत असतो का? सोडून द्या. मेलेला मनुष्यसुद्धा उठतो बरं, हेही सोडून द्या. परंतु मृत्यूप्रती आपला जो भाव आहे तो जर भाव निघून गेला सद्गुरूच्या कृपेनं, तर जिवंतपणे अमरत्वाचा अनुभव सद्गुरू भक्ताला जगायला मिळतो. ते जीवन जगता यावं, मृत्यूच्या भयापासून मुक्त असलेलं जीवन जगता यावं, हे सगळ्यात मोठं गुरुचरित्र आहे. हे सगळ्यात दैदिप्यमान श्री गुरुचरित्र आहे की जे शिष्याला मृत्यूच्या भीतीतून मुक्त करतं. म्हणून 20-21 अध्याय हा नित्यपाठ करणाऱ्याने सुद्धा सलग वाचावा आणि त्याचं चिंतन करताना हे ध्यानात ठेवावं की मृत्यूपर्यंत जरी जाऊन पोचलो तरी सद्गुरू आपल्याला तिथून सुद्धा वापस आणतील आणि आपल्या जीवनाला परमानंदाच्या सच्चिदानंद रूपाच्या अशा विश्वात घेऊन जातील की जिथं मृत्यू नाही, भय नाही, जन्म नाही, शंका नाही. मग काय आहे तर चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, असा शिवत्वाची प्रचिती देणारी ही नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपेची कथा आपण ऐकली. एक मनामध्ये भावना येते की तुम्हाला ऐकल्यावर कसं वाटायला हे मला कळावं. काही कळालं तरी ठीक आहे, नाही कळालं तरी त्याचा काही फार अट्टहास नाही. परंतु आजकाल ही जी यूट्यूबची जी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेद्वारे मी आपल्यासमोर प्रगट होत आहे, त्या व्यवस्थेची एक मागणी आहे की कसं चालत आहे, ऐकायला कसं वाटत आहे, याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया, ज्याला कमेंट म्हणतात, काय आता माझी इंग्रजी काय समजून घ्या, परंतु त्या जर आपण पाठवल्या तर त्याचा काहीतरी हिशेब असतो म्हणे. तो काय असेल तो असो, परंतु आत्तापर्यंत गुरुचरित्राच्या कथेच्या चिंतनाच्या अनुषंगानं आम्ही जो आपल्यासमोर हा भाव ठेवत आहोत त्याच्याबद्दलच्या या यूट्यूबवरच, मोबाईलवरच आपण प्रतिक्रिया पाठवल्या तर मलाही मोठा आनंद वाटेल, आपल्यालाही आनंद वाटावा आणि आपल्या सर्वांचं जीवन मृत्यूभयापासून मुक्त व्हावं अशी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करून या कथेला या ठिकाणी विराम देतो. हरि ओम तत्सत.